अकोल्यात पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। लॉकअपमधील महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप होतोय। एएसआयनंच या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप होतोय। एएसआय राजेश जाधव विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षकांकडून राजेश जाधव याचं तात्काळ निलंबन करण्यात आलंय। राजेश जाधव मागच्या दारानं पोलीस ठाण्यातून फरार झालाय। वर्दी घातली वर्दी घातली वर्दी घातली। बातमी धक्कादायक आहे। पुण्यातील चाकणमध्ये वडिलांनीच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीनं धमकावत तिच्यावर जबरदस्ती केल्याची घटना घडली आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला। 8 ते 9 मुलींशी या स्कूल व्हॅन चालकानं गैरवर्तन केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। बातमी बुलढाण्यातून आहे। मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। बुलढाण्याच्या पळसखेड इथली ही घटना आहे। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतात कामाला जाताना मधमाशांनी या शेतकऱ्यावर हल्ला केला।